दत्तगुरूंचा इशारा ओळखण्यात लोक चुकतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. दत्तगुरूंचा इशारा ओळखण्यात बहुतेक लोक चुकतात, कारण ते चमत्कार शोधतात. गुरु मोठा आवाज करत नाहीत, ते हळू बदल घडवतात. अचानक आयुष्यात अडथळा येतो आणि माणूस त्रास मानतो, पण तो अडथळा इशारा असतो. गुरु थांबायला सांगत असतात, पण माणूस धावत राहतो. संकेत समजून न घेता तक्रार करतो. दत्तगुरू संकट देऊन वाचवतात, पण काही लोक संकटालाच शिक्षा समजतात. इथेच चूक होते. गुरूंचा मार्ग समजण्यासाठी शांत मन हवं असतं. अस्वस्थ मनाला संकेत दिसत नाहीत, म्हणूनच अनेक जण कृपेजवळ येऊनही तिला ओळखू शकत नाहीत. भाग 2. दत्तगुरूंचा इशारा नेहमी सुखदच असेल असं नाही. कधी नुकसान, कधी विलंब, कधी दूर जाणं हेही संकेत असतात. पण लोक फक्त लाभातच देव पाहतात. तोटा झाला की विश्वास ढासळतो. गुरु काही हिरावून घेतात, कारण पुढचा मोठा धोका टाळायचा असतो. पण माणूस त्या क्षणात अंध होतो, रडतो, तक्रार करतो, इशारा समजून घेत नाही. दत्तगुरू आधी चुकीचा मार्ग बंद करतात, मग योग्य मार्ग उघडतात. जो थांबून विचार करतो तो वाचतो, जो हट्ट धरतो तो अडचणीत सापडतो. इशारा समजण्यासाठी नम्रता आवश्यक असते, अहंकार नाही. भाग 3. लोकांना वाटतं दत्तगुरू स्वप्नात येऊन थेट सांगतील, पण बहुतेक वेळा गुरु परिस्थितीतून बोलतात. एखादी गोष्ट वारंवार बिघडते. हा इशारा असतो. एखाद्या माणसापासून मन दूर जातं. तो संकेत असतो, पण लोक मनाचं ऐकत नाहीत, ते हट्ट धरतात. गुरु दूर करत असलेली गोष्ट जबरदस्तीने धरून ठेवतात, मग त्रास वाढतो. दत्तगुरू संकेत सौम्य देतात, जोर जबरदस्ती करत नाहीत, कारण निवड शिष्याची असते. जो ऐकतो तो वाचतो, जो दुर्लक्ष करतो त्याला शिकवण कठोर होते. म्हणून संकेत ओळखायला संवेदनशील मन लागते. भाग 4. दत्तगुरूंचा इशारा कधी माणसाच्या रूपात येतो. कोणी समजावतो, कोणी सावध करतो, पण अहंकारामुळे आपण ऐकत नाही. मला सगळं माहिती आहे हा विचार अडथळा बनवतो. गुरु थेट समोर उभे राहत नाहीत, ते शब्दातून, अनुभवातून बोलतात. अनेकदा सत्य कटू वाटतं, म्हणून आपण ते नाकारतो. पण दत्तगुरू कटू सत्य दाखवून भविष्यातील वेदना टाळतात. जो टीका स्वीकारतो तो सुरक्षित राहतो. जो फक्त स्तुती शोधतो तो चुकतो. इशारा नेहमी गोड असतो, पण तो हिताचा असतो. हे समजणं फार आवश्यक आहे. भाग 5. दत्तगुरूंचा इशारा वेळेआधी मिळतो, पण लोक वेळ गेल्यावर म्हणतात, तेव्हा समजायला हवं होतं. गुरु आधीच संकेत देतात, पण आपण व्यस्त असतो. मोबाईल, विचार, इच्छा यांमध्ये अडकलेलो असतो. शांत बसून विचार करायची सवय नसते, त्यामुळे सूक्ष्म संकेत नजरेत पडत नाहीत. दत्तगुरू ओरडत नाहीत, ते कुजबुजतात. आणि कुजबूज ऐकायला शांतता लागते, जी शांतता आपल्याकडे नसते. म्हणून लोक चुकतात. पण आयुष्यात वारंवार एकच अडथळा येत असेल तर तो योगायोग नाही, तो गुरूंचा स्पष्ट इशारा असतो. वेळीच थांबा हेच त्यांचं सांगणं असतं. भाग 6. लोक दत्तगुरूंकडून चमत्कार अपेक्षित ठेवतात, पण शिस्त नको असते. गुरु आधी सवयी बदलायला सांगतात. उशीर होतो, दुर्लक्ष होतं, आळस वाढतो, हे सगळे इशारे असतात, पण आपण दुर्लक्ष करतो. दत्तगुरू शरीरातूनही संकेत देतात. थकवा, अस्वस्थता, आजार हेही संदेश असतात. थांब, बदल कर असं गुरु सांगत असतात. पण लोक फक्त औषधे घेतात, मूळ कारण पाहत नाहीत. गुरु आतून दुरुस्ती करायला सांगतात, वरवर उपचार नको म्हणतात. जो ऐकतो तो सुधारतो, जो दुर्लक्ष करतो त्याचं संकट वाढत जातं. इशारा दुर्लक्षित केल्याची हीच शिक्षा असते. भाग 7. दत्तगुरूंचा इशारा अनेकदा विलंबाच्या रूपात येतो. काम रखडतं,
निर्णय पुढे ढकलला जातो. पण लोक चिडतात, देवाला दोष देतात. गुरु वेळ देत असतात, कारण वेळ योग्य नसते. चुकीच्या वेळी मिळालेली गोष्ट नुकसान करते. पण माणूस संयम ठेवत नाही, घाई करतो, मग पश्चाताप करतो. दत्तगुरू विलंब देऊन संरक्षण करतात, पण लोक त्याला अडथळा समजतात. इथेच चूक होते. संयम ठेवणं ही गुरुकृपेची ओळख आहे. जो वाट पाहू शकतो तोच सुरक्षित पुढे जातो. घाई करणारा बहुतेक वेळा चुकीच्या वळणावर जातो. इशारा समजण्यासाठी संयम फार महत्त्वाचा आहे. भाग 8. दत्तगुरू कधी गोष्ट हिरावून घेतात, नातं तुटतं, संधी निघून जाते. लोक म्हणतात देव अन्याय करतो, पण गुरु दूर करतात. कारण ते नातं, ती संधी तुमच्यासाठी योग्य नसते. पुढे मोठा धोका असतो. पण माणूस तेव्हा पाहू शकत नाही. तो वर्तमानात अडकलेला असतो. गुरु भविष्य पाहतात, म्हणून कठोर वाटणारे निर्णय घेतात. जो समजतो तो शांत राहतो. जो न समजता रडतो तो अधिक त्रासात अडकतो. दत्तगुरू काही घेतात म्हणजे काहीतरी चांगलं देण्यासाठीच. हा विश्वास नसेल तर इशारा समजत नाही आणि माणूस पुन्हा पुन्हा त्याच चुकांमध्ये अडकतो. भाग 9. दत्तगुरूंचा इशारा अंतःकरणातून येतो. पण लोक बाहेर सल्ले शोधतात, प्रत्येकाचं ऐकतात, स्वतःचं मन ऐकत नाहीत. मन शांत असेल तर अंतःप्रेरणा स्पष्ट बोलते, पण अस्वस्थ मन गोंधळ निर्माण करतं. दत्तगुरू अंतःप्रेरणेतून मार्ग दाखवतात. हे करू नको, इथे थांब, असा आवाज येतो. पण आपण तो दुर्लक्षित करतो. नंतर चूक झाली की म्हणतो, मन सांगत होतं, गुरु आधीच सांगतात. पण ऐकायची तयारी नसते, म्हणून लोक चुकतात. जो स्वतःशी प्रामाणिक असतो तो गुरूंचा इशारा ओळखतो. बाकी लोक फक्त पश्चाताप करतात. भाग 10. लोकांना वाटतं दत्तगुरू नेहमी जवळ घेतील, पण कधीकधी ते एकटे सोडतात. एकटेपणा जाणवतो. ही शिक्षा नाही, ही परीक्षा असते. गुरु पाहतात, शिष्य स्वतः उभा राहतो का? या अवस्थेत लोक घाबरतात. देव दूर गेला असं समजतात, पण प्रत्यक्षात गुरु अधिक जवळ असतात. फक्त आधार काढून घेतात. इशारा असतो, स्वतःवर विश्वास ठेव, पण लोक घाबरून चुकीचे निर्णय घेतात. नशा, पलायन, राग याकडे वळतात. इथेच ते चुकतात. एकटेपणा शांत राहणारा शिष्य पुढे फार मजबूत होतो. गुरूंचा हा इशारा समजणं फार महत्त्वाचं असतं. भाग 11. दत्तगुरूंचा इशारा कधी माणसाला खाली आणतो. मान, प्रतिष्ठा, अहंकार यांना धक्का बसतो. लोक याला अपमान समजतात, पण हा इशारा असतो, नम्र हो. अहंकार वाढला की गुरुकृपा थांबते. म्हणून गुरु आधी अहंकार मोडतात. पण माणूस ते सहन करत नाही. सूड, राग, द्वेष वाढवतो. इथेच तो चुकतो. जो नम्र होतो तो वाचतो. जो अहंकार धरतो तो अधिक पडतो. दत्तगुरू उंची देण्याआधी झुकायला शिकवतात. हा नियम आहे. इशारा ओळखला नाही तर पतन निश्चित असतं. ओळखला तर प्रगती अटळ असते. भाग 12. दत्तगुरूंचा इशारा कधी शरीरातून येतो. झोप लागत नाही, अस्वस्थता वाढते, मन थकतं. गुरु सांगत असतात, थांब, जीवनशैली बदल. पण लोक ऐकत नाहीत. ते चुकीचं रुटीन चालू ठेवतात. मग आजार वाढतो. दत्तगुरू शिक्षा देत नाहीत, ते आधी सूचना देतात. शरीर हा पहिला संदेशवाहक असतो, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काम, पैसा, धावपळ याला प्राधान्य देतो. गुरु शरीर थकवून मन थांबायला सांगतात, पण माणूस हट्ट धरतो. त्यामुळे त्रास वाढतो. वेळेत ऐकलं असतं तर नुकसान टळलं असतं. इशारा ओळखण्यातली ही मोठी चूक आहे. भाग 13. दत्तगुरू कधी मार्ग बंद करतात. प्रयत्न करूनही यश मिळत नाही. लोक निराश होतात, पण गुरु म्हणत असतात, हा तुझा मार्ग नाही. लोक मात्र हट्ट धरतात, तेच करत राहतात. शक्ती वाया घालवतात. गुरु अडथळा देऊन दिशा बदलायला सांगतात, पण बदलाची भीती असल्यामुळे माणूस ऐकत नाही. परिचित दुःख स्वीकारतो, पण अपरिचित मार्ग नाकारतो. इथेच चूक होते. दत्तगुरू जे बंद करतात ते कायमस्वरूपी नसतं. ते चुकीचं असतं. योग्य मार्ग उघडण्यासाठी
आधी जुनं बंद करावं लागतं. जो हे समजतो तो पुढे जातो, बाकी लोक मागेच अडकतात. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत. श्री गुरुदेव दत्त.